गणेश प्रिय योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुम्रघवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदेष्णो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई व ज्यांच्या मांडीवरती बसून पवित्र अशा या श्रावण महिन्यामध्ये ज्या ठिकाणी शिवपुराणाची निर्मिती झाली त्या ठिकाणी शिवपुराण करण्याचं भाग्य मला मिळालं ते ऋषीवर्य कैलासवासी बापूसाहेब नगरकर व माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र अशा देवालयात उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी व सौभाग्यवती वृषालीताई त्याचप्रमाणे आदरणीय घोडके काका व काकू आमच्या चंदात्या व इथे उपस्थित सर्व शिवभक्त। अध्याय 55 काशी विश्वेश्वर वर्णन। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। मागील अध्यायी कथाकथन भीमा शंकर कथा वर्णन आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवधवी पुढे सुतमंती हे शौनकाधिक सर्व महापाप नाशक समस्त दुरित संहारक विश्वेश्वर महात्म्य वर्णितो जे वस्तुमात्र ब्रह्मांडावर संसार स्थित दृग्गोचर ते सर्व सनातन निर्विकार चिदानंद स्वरूप असे यदा कैवल्यरती परमेश्वर अवतीर्ण झाले जगतावर तेची सगुण स्वरूपे महेश्वर ऐसे श्रुती बोलती। काल आपण भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचं आख्यान ती कथा ती आपण वाचली तिचा अभ्यास केला आणि आज काशी अशी म्हटलं नुसता शब्द जरी उच्चारला मुखातून नुसतं काशी विश्वेश्वर किंवा काशी विश्वनाथ हा शब्द जरी आपल्या मुखातून निघाला ना तरी अनेक पापांच्या जेवढ्या राशी असतील त्या भस्मसात होतात। एवढं मोठं महात्म्य या काशीचं आहे आणि आजच्या या अध्यायामध्ये या काशीचं पूर्ण वर्णन त्याची विस्तृत अशा प्रकारची महती जी आहे ती आलेली आहे आणि त्यामध्ये सुरुवातीलाच असं सांगितलेलं आहे की जेव्हा या पृथ्वीवरती पुन्हा एकदा लय होतो त्यावेळेस भगवान शिवशंकर ही काशी आपल्या त्रिशूळावरती उचलून धरतात आणि त्यानंतर सगळीकडे लय होतो। ही काशी तशीच राहते पण पुन्हा जेव्हा नवीन कल्प नवीन युग भगवानाला तयार करायचं असतं तेव्हा पुन्हा त्या त्रिशूळावरची काशी खाली काढून सोडतात आणि म्हणून काशीला अविमुक्ती क्षेत्र असं म्हटलेलं आहे जिथे माणसाला मुक्ती लाभते। मग तो कितीही दुराचारी कितीही दुरात्मा तो कसाही असला आणि त्याचा मृत्यू मग तो तरुण असो अथवा वृद्ध असो स्त्री अथवा पुरुष असो असा कुठलाही जरी तो असला तरी मात्र जेव्हा त्याला काशीला मरण येतं तेव्हा मात्र त्याला पुन्हा जन्म नाही पुन्हा गर्भवास नाही आणि म्हणून एवढं मोठं महात्म्य या काशीचं आहे। आणि झालं असं एकदा जेव्हा या कल्पाचा पूर्णपणे लय होऊन गेला काहीच नव्हतं ना आकाश होता ना रूप होता ना रस होता ना गंध होता ना स्पर्श होता कुठल्याच प्रकारची कुठलीच अशी संवेदना मात्र शिल्लक नव्हती आणि त्यावेळेस याच पवित्र अशा ठिकाणी ते ठिकाण म्हणजे काशी काशीला भगवान शिवशंकर हे ध्यानस्थ बसलेले होते। हे तिथं ध्यान करत असतात स्वतः साक्षात भगवान शिव हे काशीला ध्यान करत असतात आणि त्याच वेळेस जेव्हा
त्यांच्या अंतःकरणात पुन्हा एकदा सृष्टी निर्माण करावी अशी भावना त्यांच्या मनामध्ये येते, तेव्हा त्या भावनेतून मग त्या महामायेचा जन्म होतो. आणि जेव्हा ती महामाया प्रकट होते तेव्हा ती माया जी असते ना, ती एक छोटस अंकुरित रूपाने ती एक पुतळा तयार करते. आणि मग तो पुतळा म्हणजेच त्या अंकुराचा एक छोटासा पुतळा म्हणजेच भगवान विष्णू हे असतात. आणि मग ह्या विष्णूंना जेव्हा भगवान शिव हे तपश्चर्या करायचे सांगतात, तेव्हा ते सहस्त्रावधी वर्ष भगवान विष्णू हे पुन्हा तिथे भगवान शिवाची उपासना करायला ते सुरुवात करतात. आणि किती वेळ, सहस्त्र 10 लाख संवत्सर अशा प्रकारचं ते शिवाचं ध्यान ते तिथे करत असतात. आणि हे ध्यान करत असताना मात्र त्यांच्या अंगातनं जेव्हा जलधारा निघतात, तेव्हा त्या जलधाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा पूर्ण सृष्टी जी आहे ती व्यापून जाते. आणि तदनंतर सुद्धा आमचं शिवाचं ध्यान जे असतं हे चालूच असतं. आणि हे ध्यान चालू असताना मग साक्षात शिव पार्वती तेथे त्यांना स्वरूप दर्शन देतात. आणि जेव्हा त्यांना भगवान शिवाचं आणि पार्वतीचं दर्शन होतं, तेव्हा मात्र यांचं मन जे असतं, यांची बुद्धी जी असते, यांचं मस्तक थोडं कंपित होतं. आणि मस्तक कंपित होतात, त्यांच्या कानातला जो एक मणी असतो तो खाली पडला जातो. आणि तो मणी म्हणजेच मनकर्णिका तीर्थ जे काशीला आहे. आणि या मनकर्णिका तीर्थामध्ये सुद्धा आपल्याला माहिती की इथे स्नान केल्याने आपल्याला पुण्य लाभतं. आणि अशा प्रकारचं एक कथा मोठी सुंदर पुराणामध्ये आलेली आहे. आपण सर्वांनी ती ऐकलेली आहे. झालं असं की या सूर्यवंशामध्ये सगर नावाचा एक राजा होऊन गेला. हा अत्यंत महापराक्रमी महाप्रतापी असा हा राजा होऊन गेला. आणि या राजाला 2 पत्न्या, एक महिष्ठा आणि दुसरीचं नाव केशिनी. या राजाच्या विवाहाला बरेच वर्ष होऊन जातात, पण काही यांना अजून पुत्रप्राप्ती होत नाही. आणि म्हणून की काय, या दोघा तिघांच्या अंतःकरणात असा विचार येतो की आपण आता कुठेतरी जाऊन शिवाचं ध्यान करावं. आणि म्हणून हे 3 जण मिळून हिमालयामध्ये जातात. 1000 वर्षापर्यंत ते हिमालयामध्ये तप करत असतात. आणि नेमकी त्याच वेळेस विभांडक मुनीचा जो पुत्र असतो त्याचं नाव आहे ऋष्यशृंग. हे ऋष्यशृंग तिथे त्यांना दर्शन देतात. आणि नंतर मग त्यांना असं ते सांगतात की अरे, तुम्ही आता तप केलेलं आहे, तुम्हाला काय इच्छित वर पाहिजे असेल ते तुम्ही मागा. आणि मग नंतर ते असं सांगतात की आम्हाला आमचं हे पूर्ण राज्यकारभार चालावं, याकरता आम्हाला पुत्र नाही येत, आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी असा काहीतरी तुम्ही आम्हाला वर द्या. आणि मग नंतर ते जेव्हा त्यांना आशीर्वाद देतात, हे ऋष्यशृंग, आता हे ऋष्यशृंग नावाचे जे ऋषी आहेत, या ऋषींची सुद्धा एक पुराणामध्ये आख्यायिका आहे. आणि ती आख्यायिका अशी आहे, ज्या ठिकाणी ऋष्यशृंग मुनी हे निवास करत असतात ना, त्या ठिकाणी किंवा त्या परिसरामध्ये कधी अवर्षण होत नाही, कधी दुष्काळ तिथे पडत नाही. सुख समृद्धी, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची रोगराई, चोरी चपाटी ज्याला आपण म्हणतो, ती त्या भागामध्ये कधी होत नाही. अशा प्रकारचे इतके तपस्वी ते ऋष्यशृंग मुनी असतात. आणि रामायणामध्ये अथवा महाभारतामध्ये यांच्या बऱ्याचशा कथा या विभांडक मुनीच्या पुत्राच्या येऊन गेलेल्या आहेत. आणि मग ते यांना सांगतात की तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून की काय, त्यांची जी एक पत्नी असते महिष्ठा, तिला 60,000 पुत्र तिला होतात. पण हे पुत्र कसे असतात, यांना राज्यकारभारामध्ये यांना जास्त त्यांना हे नसतो, फक्त देवाचं नाव घ्यायचं, शिवाचं नामस्मरण करायचं आणि आपलं आयुष्य जगायचं, एवढंच त्यांना. हे 60,000 पुत्र सुद्धा खूप तपस्वी असतात. आणि त्यानंतर त्यांची दुसरी जी पत्नी असते, त्या पत्नीला केशिनीला एकच असंमंजस नावाचा एक पुत्र होतो. आणि त्या पुत्राचाच पुढे अंशुमन नावाचा त्यालाही पुढे एक पुत्र होतो. हा अंशुमन राजा जो असतो, हा सुद्धा
जेव्हा आम्ही श्रीमद भागवत या कथा वाचतो, या कथेमध्ये याचं खूप सुंदर अशा प्रकारचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे. आणि हा अंशुमन राजा एकदा अश्वमेध यज्ञ करतो. आपल्याला माहिती आहे की अश्वमेध यज्ञाच्या वेळेस आपल्याला रामाने किती कथा माहिती की तो घोडा जो असतो तो पाठवला जातो, त्या घोड्याच्या पाठीमागे मग नंतर सर्व राजे जातात आणि ज्या राजाला यांच्याबद्दल प्रेम असतं किंवा जे यांना शरणागत असतात ते स्वतःहून नंतर त्या घोड्याच्या पाठीमागे जातात आणि असं करत करत पूर्ण पृथ्वी प्रादाक्रांत करत, म्हणजे प्रत्येक राजा हा तिथं शरणागत होत असे अशा प्रकारचा एवढा असा असलेला त्या यज्ञाचा तो विधी, तो अश्वमेध यज्ञाचा जो घोडा असतो तो पुढे चाललेला असतो आणि अनेक राजे महाराजे त्यांचं मांडलिकत्व पत्करतात. चाललाय घोडा चाललाय, अनेक राजे येऊन त्यांना भेटतात. त्यांच्या पाठीमागे 60,000 पुत्र, किती मोठी सेना झाली ती, हे चाललेले असतात, ते जातात. आणि नेमके त्याच वेळेस होता असं की इंद्र जो असतो, हा इंद्र याला असं वाटतं की अरे याचा जर कधी अश्वमेध यज्ञ हा जर कधी सफल झाला ना तर उद्या आपल्याला धोका होईल. आणि म्हणून इंद्र काय करतो, तो घोडा घेतो आणि तो पाताळात नेऊन लपवतो. बरं लपवतो तर लपवतो कुठे लपवतो, जिथं कपिल मुनींचं आश्रम असतं त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गुपचूप नेऊन ते घोड्याला बांधतात आणि इंद्र तिथनं निघून जातो. आता हे 60,000 पुत्र पृथ्वीवरती फिरत असतात आणि मग त्याच वेळेस गरुड त्यांना भेटतात, गरुडदेव त्यांना भेटतात आणि ते असं त्यांना सांगतात की तुमचा घोडा जो आहे ना म्हणे तो कपिल मुनींनी खाली पाताळात नेलेला आहे. हे 60,000 पुत्र खाली पाताळामध्ये चालले जातात. कपिल मुनींच्या आश्रमासमोर ते येतात. कपिल मुनींचं आणि यांचं खूप कडाक्याचं तेव्हा भांडण होतं. तेव्हा हे 60,000 पुत्र म्हणतात तुम्ही तर तपस्वी आहात ना म्हणे, मग घोडा पळून नेणे हे काम शोभतं का म्हणे तुम्हाला, तुम्ही जर खऱ्याच प्रकारचे वीर असताल तर आम्हाला युद्धाला आव्हान करायचं. आपल्याला माहिती तपस्व्याला जेव्हा असे शब्द ऐकायला येतात तेव्हा काय होतं, त्याचा संयम सुटतो आणि मंत्राग्नीनं 60,000च्या 60,000 पुत्र भस्मसात करून टाकतो. इकडे मग अंशुमन राजा असतो, हा राजा बिचारा घोडा माहित नाही, 60,000 वीरपुत्र कुठे गेले ते माहित नाही. मग आता पुढे करायचं काय, हा त्यांच्या शोधनार्थ जेव्हा जात असतो तेव्हा पुन्हा याला असा संकेत मिळतो. असे काही तपस्वी येऊन याला सांगतात की अरे तिकडे पाताळामध्ये येत ना म्हणे ते सर्वजण भस्म झालेले आहेत म्हणे. मग आता एकच करावं लागेल म्हणे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, साक्षात गंगेला पाचारण करावं लागेल म्हणे, तर त्यांची मुक्तता होईल म्हणे. आणि मग म्हणून हे अंशुमन ऋषी हा विचार करतात, हा राजा असा विचार करतो की ठीक आहे आपण हे नंतर करूया, पण अगोदर आपण आपला घोडा तर घेऊन येऊ. हे तिथे जातात, त्या ऋषींची मनधर्मी करतात, त्यांना नमस्कार करतात आणि त्यांना असं सांगतात की ठीक आहे झाली ती आमच्याकडून चूक झाली, किमान आमच्या यज्ञाचा घोडा तुम्ही द्या आणि हा घोडा असल्याशिवाय आम्हाला मात्र यज्ञाची समाप्ती पूर्णाहुती आम्हाला यज्ञाची करता येत नाही, त्यामुळे तुम्ही आमचा तात्काळ आता घोडा तरी सोडा. ठीक आहे म्हणे, घोडा घेऊन जा म्हणे. आणि ते सांगतात की असं आमचं तुमचं काही नाही, फक्त त्यांनी मला ललकारलं होतं, हा घोडा इथं कसा आला मला माहित नाही म्हणे, हा घोडा इथं कसा आला याला मी जबाबदार नाहीये म्हणे. तुम्हाला घोडा पाहिजे तुमचा आहे, तुम्ही घेऊन जा. मग अंशुमन राजा तो घोडा घेतात, पुन्हा पृथ्वीवरती येतात, वडिलांना दाखवतात हा घोडा आपल्याला आता पुन्हा एकदा प्राप्त झालेला आहे. आणि ते पुन्हा एकदा यज्ञाची ते पूर्णाहुती करतात, ते समाप्ती ते करतात. आणि मग नंतर आता यांची सुटका कशी करायची या 60,000 पुत्रांची. मग अंशुमन राजा तो विचार करून हा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर हा हिमालयात जातो आणि 33,000 वर्षापर्यंत हा तिथे तपश्चर्या करतो. त्यानंतर या अंशुमन राजाचा जो पुत्र आहे ज्याचं नाव दिलीप राजा आहे, हा दिलीप राजा नंतर पुढे हिमालयामध्ये 60,000 वर्ष हा स्वतः तप करतो. आणि त्यानंतर या दिलीप राजाचा जो पुत्र आहे त्याचं नाव आहे भगीरथ. आता पुढे बघा बरं का कशी गंमत आहे, हा भगीरथ जो आहे हा तपश्चर्या करतो, 50,000 वर्षापर्यंत याची तपश्चर्या होती. हा शंकराची प्रार्थना करतो
की त्या गंगेला, जी गंगा स्वर्गस्थ आहे, तिला तुम्ही पृथ्वीवरती पाठवा आणि आमच्या पूर्वजांचा तुम्ही उद्धार करा. ही कथा मी का सांगतोय? कारण मला सांगायचं ते काशीचं महात्म्य. आणि या काशीमध्ये ही मनकर्णिका आहे, ही गंगा आहे, जिला मी गंगा म्हणतो. आणि मग झालं असं की हे सर्व करत असताना शंकर त्यांना प्रसन्न होतात आणि मग शेवटी शंकर त्या गंगेला प्रार्थना करतात. ती गंगा त्यांच्या जटेमध्ये येते, ते जटेमध्ये तिला जखडतात आणि काशी खंडातल्या 31 आणि 32 या 2 अध्यायामध्ये असा उल्लेख आहे की ते त्याला जटेचा एक केस काढून देतात, किंवा केसपुंज ज्याला आपण म्हणू, ते त्याला काढून देतात आणि त्याला सांगतात की हिला घेऊन तो आता पृथ्वीवरती जा. आणि हे मात्र पवन त्यांच्या रथामध्ये बसून जो वायूचा वेग असतो, जो पवनाचा वेग असतो, त्या वेगाने यांचा घोडा चाललेला असतो आणि मध्ये यांना लागतो तो भगीरथाला लागतो तो जन्नू नावाच्या ऋषीचा आश्रम. जन्नू ऋषींचा आश्रम यांना लागतो. आणि तो आश्रम लागल्यानंतर तिथं एक जन्नू ऋषी जे आहेत ती गंगा पिऊन घेतात. मग आता भगीरथ पुन्हा काय करतात, ते तिथे थांबतात, ते त्या ऋषींची प्रार्थना करतात. आणि नुसतीच प्रार्थना करत नाही, तर हे सुद्धा तिथे 1000 वर्षापर्यंत त्या ऋषींची ते प्रार्थना करतात. याला म्हणतात भगीरथ प्रयत्न. आणि मग नंतर ते जन्म ऋषी काय करतात, त्यांची मांडी चिरतात आणि त्यातनं ती गंगा त्यांना देतात. ती मांडी चिरल्यामुळं मग ती पुढं काय तिचं नाव पडलेलं आहे, जान्हवी हे तिचं नाव पडलेलं आहे. मग ती गंगा घेऊन ते भगीरथ खाली येतात आणि ज्या ठिकाणी यांचे पितर असतात तिथपर्यंत ती गंगा येते आणि तिचा उद्धार होऊन जातो. आणि असंच एकदा शिव आणि पार्वती हे दोघं जण कैलासाला बसलेले होते. आणि मग तेव्हा पार्वती माता पण असं म्हणतात की कथा सांगावी ती सांगावी, शिवानी सांगावी, आणि ऐकावी ती ऐकावी, पार्वतीने ऐकावी. आणि मग म्हणून हाच काशीचा अध्याय माता पार्वती भगवान शिवांना विचारतात की कहो, हे काशी काशी जे म्हणतात, मला याचं महात्म्य ऐकायचं आहे, नेमकी काय आहे या काशीत. आता सांगितलं ती मनकर्णिका नदी आहे तिथे. आणि मग या मनकर्णिकेचं महात्म्य भगवान शिव हे पार्वतीला सांगायला सुरुवात करतात. आणि ते काय सांगतात की एकदा रेवा नदीच्या तीरी एक ऋग्वेदी ब्राह्मण होता. हा ब्राह्मण वेदाध्ययनामध्ये अत्यंत रत असत. पण या ब्राह्मणाला एक कोड शरीरावरती सगळ्या त्याच्या अंगाला फुटलेला असल्या कारणामुळे याचा विवाह होत नाही. त्यामुळे एका कुण्मिन स्त्रीला हा विना विवाहाचा तिच्या सोबत राहतो. व्हायचं तेच होतं. पुढे एक त्याला पुत्र प्राप्ती त्यांना होते. त्याचा बरं तो पुत्र सुद्धा एका अत्यंत अशा योगावरती तो जन्मतो. आणि म्हणून की काय, सगळे दुर्गुण त्या पुत्रामध्ये भरलेले असतात. आता घरी वडील जर एवढे वेदाध्ययन वगैरे करतात, याचं त्याच्यामध्ये मन रमत नाही. हा नित्य कुठेतरी जायचं, कोणाच्या तरी घरी चोरी करायची, कोणाला तरी फसवायचं, कोणाला तरी लुबाडायचं, धान्य गोळा करायचं, धन गोळा करायचं. आणि अशा पद्धतीमध्ये याचे दिवस चालू असताना पित्याला काळजी वाटते. पित्याचा मृत्यू होतो, मातेचा मृत्यू होतो. तोपर्यंत याचं वय होऊन जातं 36-37 वर्षाचं. आणि मग हा काय करतो, 36-37 वर्षाचा झाल्यानंतर हा सुद्धा परस्त्री सोबत एका विना विवाहाचाच हा सुद्धा राहायला लागतो. मग आता पती जर आपला एवढा अवगुणी म्हटल्यानंतर ती काय कमी गुण दाखवणार होती का, कमी गुण उधळणार होती का. आणि म्हणून की काय, भर तारुण्यामध्ये तिचा सुद्धा तोल गेला. आणि ही गोष्ट त्या नगरामध्ये जेव्हा इतर नागरिकांच्या लक्षात आली की अशा प्रकारे या दोघांचं आचरण आहे, इतर नागरिक जण काय करतात, त्यांना नगराच्या बाहेर हाकलून देतात. आता हे फिरतात विंध्याचल पर्वतानंतर दोघं जण दंडकारण्य देशानंतर थोडस हे सह्याद्रीच्या कुशीमध्ये थोडस
हे यायला लागतात, त्या पर्वत रांगांमधून जायला लागतात. आणि नेमके त्यावेळेस होतं असं की एक वाघ यांच्यावरती झडप घालतो आणि या दोघांना तो मारून टाकतो. झालं, ही कथा इथं संपत नाही. या दोघांना मारून टाकतो, नंतर ते रक्त वगैरे पिऊन तो वाघ निघून जातो. काय असेल ते मांस वगैरे असेल ते त्यांच्या त्या प्राण्यांच्या त्या स्वभावा वैचित्र्याप्रमाणे ते भक्षण करून ते निघून जातात. पण नंतर हे वाघ गेल्यानंतर मग तिथे गिधाडं येतात आणि ते गिधाड त्याच्यावरती ताव मारायला सुरुवात करतात. तर एक गिधाड काय करतं की त्याची एक छोटीशी अस्थी जी असते ती चोचीत धरून तो गिधाड उडायला लागतो. आणि तो उडताना बघून याच्या तोंडात खायला काहीतरी चांगली वस्तू आहे असं समजून दुसरं गिधाड त्याच्या पाठीमागे लागतं. वर ते गिधाड अक्षरशः वाऱ्याच्या वेगानं चालताय, त्याच्या पाठीमागे हे गिधाड चाललंय आणि म्हणत करत 300 योजने दूर, म्हणजे आता काशी आलं वर का जवळ, 300 योजने दूर तिथपर्यंत येतात. आणि मग या दोघं गिधाडांची हवेमध्ये झटपट चालू असते आणि नेमकी त्याच वेळेस त्या अस्थिचा जो एक तुकडा असतो तो या गिधाडाकडनं त्या मनकर्णिकेत पडतो. आणि जसं त्या मनकर्णिकेत हा तुकडा पडतो तसं स्वर्गावरती शिवाचे गण हे स्वतः वीरभद्र, गजानन आणि त्यानंतर इतर शिवाचे गण हे मिळून त्या यमपुरीवरती आक्रमण करतात. आणि मग गजाननाला इतका क्रोध येतो की गजानन अक्षरशः त्या यमालाच, तिथं यमाचं त्याचं घनघोर युद्ध होऊन यमाला मृत्युमुखी पाडतो आणि त्या यमाच्या कलेवरती घेऊन तो कैलासाच्या दारात टाकतो, कैलास पर्वताच्या, जिथे यांचं निवासस्थान असतं शिव पार्वतीच. आणि वडिलांना सांगतो की ज्या व्यक्तीनं पुण्य कर्म करो अथवा न करो पण मनकर्णिकेत त्याच्या अस्थिचा तुकडा पडला ना, त्याची अस्थि विसर्जित झाली ना, तिथे यमाला मध्ये लक्ष घालायचं कामच नव्हतं ना म्हणे. याला ही शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून. आता यमाला शिक्षा मिळाल्यानंतर मग सूर्यदेव बिचारे ते नाराज झाले, कारण ते यांचे तीर्थरूप. ते गेले ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाला ते सांगायला लागले. मग ब्रह्मदेवाने नाही म्हणे, ते गजानन सध्या क्रोधित झालेले आहेत, आपण सध्या तिथं लक्ष घालायचं नाही म्हणे, आपण एकच काम करूया, आपण आता तपश्चर्या करूया. आणि मग हे तपश्चर्याला लागतात. पण मग इकडं काय होतं, व्यक्ती मृत्युमुखी पडला का चालला वैकुंठाला, व्यक्ती मृत्युमुखी पडला का चालला स्वर्गाला. हे स्वर्ग लोक वैकुंठ लोक भरायला लागलं ना, कारण शासन करणारं कोणीच राहिलं नाही. पाप पुण्याचा हिशोब जित होत ती यमपुरीच राहिली नाही, चित्रगुप्त राहिला नाही, काहीच राहिलं नाही. मग आणि मग असं करता 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 मग शेवटी विष्णुदेव सुद्धा म्हणे आता आपल्याला शिवाकडे जायला पाहिजे. मग ते ब्रह्मदेवाला सोबत घेऊन जाऊ म्हणे. कोणतरी अशा वेळेस वडील माणूस सोबत लागत असतं, म्हणून भगवान विष्णू हे ब्रह्मदेवाकडे येतात आणि ब्रह्मदेवांच्या कानावर ही सर्व वार्ता घालतात. आणि ब्रह्मदेव म्हणतात की अरे मी सुद्धा याच संधीची वाट बघत होतो, चला म्हणे आता आपण सर्वजण मिळून कैलासाला जाऊ. आणि हे जाऊन सर्वजण कैलासाला जातात. कैलासाला भगवान शिवाची ते आराधना करतात, त्यांची स्तुती करतात. भगवान शिव प्रसन्न होतात आणि वर मागा म्हणतात. आणि ते तेव्हा सांगतात की महादेवा म्हणे सध्या पृथ्वीवरती हाकार माजलेला आहे म्हणे, कुठलाही अधम असो, नीच असो, दुर्वर्तनी असो, दुराचारी असो, ती व्यक्ती सुद्धा म्हणे आजकाल मृत्यूनंतर ही स्वर्गात किंवा वैकुंठात जाऊ लागली. आणि हे सर्व झालं त्या यमाला मृत्युमुखी पडल्यामुळे हे सर्व झालं म्हणून. आणि मग त्यावेळेस ब्रह्मदेव हे गायावाया करतात. भगवान शिव म्हणतात हो मी त्याला जरूर उठवतो म्हणून, पण माझी एक अट आहे. म्हणजे कोणती अट आहे म्हणजे की यानंतर कुठल्याही रुद्राच्या उपासकाला मला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही. यानंतर कुठल्याही
मृत्यू ज्या व्यक्तीला आलेला आहे ती जर रुद्राची उपासक असेल, ती जर शिवाची उपासक असेल, तर मला विचारल्याशिवाय त्याला हात लावायचा नाही. हे जर तुम्हाला मान्य असेल तर मी याला उठवतो म्हणे, अन्यथा तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणे काय करायचं. नाही म्हणे आम्हाला मान्य आहे म्हणे. आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत ही प्रथा चालत आलेली आहे. जो व्यक्ती शिवाचा उपासक असतो तर यमाला सुद्धा अगोदर शिवाकडे जाऊन त्याची परवानगी घ्यावी लागते की यांचा आता अंत समय भरत आलेला आहे, यांनी आयुष्यभर काहीच केलं नाही, फक्त कुठेतरी जाऊन यांच्या कानावरती शिव हे नाव पडलेलं आहे किंवा काशी हे नाव यांच्या कानावरती पडलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे नंतर भगवान शिव त्या यमाला पुन्हा एकदा त्याच्यावरती अमृत कृपा दृष्टी टाकून त्या यमाला उभं करून नंतर पुन्हा यमपुरी त्यांच्या ताब्यामध्ये देऊन टाकतात. यानंतर या काशीमध्ये सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की गजानन, वीरभद्र यांचे सुद्धा या काशीमध्ये मंदिरं आहेत. अनेक प्रकारचे तीर्थक्षेत्र सुद्धा या काशीमध्ये आहे. आणि परवा जसं मी सांगितलं की अविमुक्तेश्वर लिंगाचं जोपर्यंत आपण तिथे दर्शन घेत नाही तोपर्यंत विश्वनाथाच्या दर्शनाचं फल आपल्याला मिळत नाही. कारण शिवश्चरधयम विष्णू आणि विष्णुश्चरधयम शिव ही कथा सुद्धा आपल्याला माहिती आहे की राम आणि भगवान शिव यांचं असलेलं नातं हे मी परवाच आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे भगवान शिवांनी सुद्धा रामाचं आणि सीतामाईचं तो विषय सुद्धा मला वाटतं मी सांगून दिलेला आहे की कशा प्रकारचं राम आणि सीता हे वनात असताना भगवान शिव हे तिथे गेले पार्वतीचं, आणि पार्वती मातेने जेव्हा विचारलं की तुम्ही का सतत राम 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 नावाचा जप करत असतात म्हणे, बघायचंय का म्हणे तुला, मग तुला जशी परीक्षा घ्यायची तशी घे म्हणे. आणि मग त्यावेळेस माता पार्वती काय करतात, सीतेचं रूप घेतात आणि रामाला पाठीमागून हाका मारतात. आणि रामाला जेव्हा हे कळतं राम पळत पळत जातात आणि लोटांगण घालतात, आई तू एवढ्या वनात कशाला आली ग, मला बोलवलं असतं तर मी कैलासाला आलो असतो ना, म्हणून तू कशाला इथपर्यंत आलीस म्हणून. असे शिव आणि राम. आणि म्हणून काशीला जे आहे ते अविमुक्तेश्वर हे खूप मोठं लिंग आहे. आणि म्हणून अगोदर याचं दर्शन घ्यायचं, कारण त्या लिंगामध्ये सतत रामाचा वास त्या लिंगामध्ये असतो. आणि त्यानंतर आपण ही कथा वाचताना एक वाक्य नेहमी आपल्याला सुत सांगते शौनकांना हे आलेलं आहे. पण मग काशीखंडामध्ये कोण सांगतंय, काशीखंडामध्ये दिवोदास हा जो काशीचा नरेश, जो काशीचा सम्राट होता. आता या सम्राटाची सुद्धा एक सुंदर अशा प्रकारची कथा आहे. आता शिव आणि पार्वती असं मध्यंतरी एका ठिकाणी विनोदामध्ये असं मी सांगितलं होतं की प्रत्येक देव हे त्यांच्या त्यांच्या सासूरवाडीला राहतात, स्वतःच्या घरी कोणीच राहत नाही. भगवान शिव आणि पार्वती कुठे राहतात, कैलासाला. पार्वती कोणाची कन्या आहे, हिमालयाची. म्हणजे शिव कुठे राहतात, सासूरवाडीला. भगवान विष्णू कुठे राहतात, क्षीरसागरात. लक्ष्मी कुठून उत्पन्न झाली, क्षीरसागरातून. म्हणून विष्णू कुठे राहतात, सासूरवाडीला. आणि म्हणून की काय, एकदा भगवान शिवाच्या अंतःकरणात विचार आला, आता जास्त वेळ आपण सासूरवाडीला नको रमायला. आणि म्हणून ते तसं पत्नीला सुद्धा सांगतात की आपण आता दुसरीकडे कुठेतरी जाऊ. आणि म्हणून ते जेव्हा नेत्र बंद करतात तेव्हा सगळ्यात पहिले भगवान शिवाच्या नेत्रासमोर जरही कुठलं स्थान येत असेल तर ते म्हणजे काशी, निवास करण्यासाठी काशी. पण त्या काशीला झालं असं, हा दिवोदास नावाचा राजा राहत होता. हा अत्यंत शिवभक्त असल्या कारणाने, अत्यंत सद्गुणी असल्या कारणाने हा अनेक वर्षापर्यंत याला मृत्यू आलाच नाही. ना तर त्याच्या राज्यात कधी चोरी झाली, ना कुठल्या प्रकारचे भांडण झाले, ना कुठल्या प्रकारचं युद्ध झालं, ना कुठल्या प्रकारचं कोणी दुर्वर्तन त्या राज्यामध्ये केलं. अशा प्रकारचा हा दिवोदास नावाचा राजा तिथे राहत होता. आणि म्हणून काशीखंडामध्ये अशी आख्यायिका आलेली आहे की या दिवोदासाला नेण्यासाठी स्वतः शिवगण येतात. आणि शिवगण हे नंतर त्या दिवोदासाला स्वतःच्या दिव्य अशा रथामध्ये बसून
अंतसमयी त्याच्या त्या दिव्य शरीराला दिव्य अशा रथामध्ये बसून हे नेत असताना मग पुढं तो दिवोदास हा राजा त्या गणांना एक एक प्रश्न विचारतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे काशीखंड हे आहे. आणि त्या काशीखंडामध्ये या सर्व कथा येऊन गेलेल्या. भगवान विश्वनाथांचं दर्शन म्हणजे साक्षात जिथं आजही शिव आणि पार्वती या दोघांचंही हे निवासस्थान आहे. आणि म्हणून हा दिवोदास राजा हा अनेक वर्षापर्यंत काशीला राज्य करत होता. आणि म्हणून भगवान शिवांनी एकदा त्यांचं प्रमथगणांना त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन त्याला माझा असा निरोप द्या. निकुंभ नावाचा तो प्रमथगण होता आणि त्याला सांगितलं की माझ्या आज्ञेनं तू आता काशीला जा आणि तिथं दिवोदास नावाचा जो भूपती आहे त्याला सांग की आता कैलासपती हे स्वतः काशीला येत आहे आणि त्यावेळेस मात्र तू काशी सोडून इतरत्र जावं. त्याला दिवोदासाला, कारण दिवोदासाची पुण्यकीर्ती अशी होती की पाप हे मात्र त्याच्या स्वप्नात सुद्धा कधी तो करत नसत. तो स्वधर्म आचरून रात्रंदिवस तो प्रजेचं रक्षण कसं करायचं यामध्येच तो बिचारा रत असत. आणि म्हणून असा हा दिवोदास जो आहे हा दृढ विश्वासू, ईश्वरावरती अढळ विश्वास असणारा असा हा दृढ दिवोदास होता. आणि मग त्याला एक दिवस अशी आज्ञा आली की तू असा काशीनगर हे सोडून तू कुठेतरी गहन वनामध्ये जा. आणि मग त्यावेळेस तो दिवोदास जो आहे तो शेवटी त्या ब्रह्मदेवाला प्रार्थना करतो की हे ब्रह्मदेवा म्हणे मी असं कुठल्या प्रकारची कठोर माझ्याकडून अन्याय झाला, अपराध झाला म्हणून की काय. मला साक्षात शिवांनी निरोप पाठवला की तू काशी सोडून जा. आणि तेव्हा त्याला तिथे चतुरानंद दर्शन देतात आणि त्यांना असं सांगतात की आता हा पंचवदन शिव जो आहे तो माता पार्वतीसह यांना येथे वास करायचा असल्या कारणाने, निवास करण्याचा असल्या कारणाने त्यांना इथं राहायचंय. आणि म्हणून आमची सर्वांची सुद्धा एकच इच्छा आहे की तू आता घन अरण्यामध्ये जा आणि तिथं जाऊन तू राहिलेलं तुझं जेवढं आयुष्य तू तुझ्या तपचरणामध्ये राहा. आणि मग त्यानंतर हा दिवोदास राजा जो आहे हा अत्यंत जड अंतःकरणानं हा तिथनं निघून जातो. कारण दिवोदासाची कथा सुद्धा मोठी विलक्षण आणि मोठी छान अशा प्रकारची आहे. हा दिवोदास राजा जो होता ना हा नेहमी शिवाला स्मरून हा राज्य करत होता. आणि यानं शिवाकडून वरदान मागून घेतलेलं होतं की माझ्या अंतःकरणात तुम्ही आहे आणि ही सर्व काशी हे सर्व तुमचे लेकरं म्हणून यांचा मी प्रतिपाळ करेल. आणि म्हणून तुम्ही माझ्या अंतःकरणात आहात. आणि म्हणून माझी इच्छा अशी आहे की मी जोपर्यंत काशीत आहे तोपर्यंत तुम्ही कैलासाला राहा. आणि म्हणून भगवान शिवांनी शेवटी त्याला निरोप पाठवला की आता आम्हाला दोघांना तिथं निवास करायचा आहे. तुम्ही आता मंदराचलावरती जा. पण शेवटी याला सुद्धा काशीचा मोह हा याच्याकडून सुटत नव्हता. आणि मग शेवटी भगवान विष्णूंनी येऊन या दिवोदास राजाला मात्र पुढचं सर्व ज्ञान जे आहे ते सर्व सांगितलं. आणि त्यानंतर बिचारा तो विरक्त झाला. आणि तो विरक्त झाला आणि त्यानंतर मग दिवोदास जो होता हा तिथनं निघून गेला. आणि तदनंतर त्या क्षणापासून आजपर्यंत कैलास रमण हे जे आहेत हे भवानीसह निरंतर काशीला निवास करतात. अशा प्रकारची अत्यंत सुंदर अशी कथा आहे. अनेक पापांचा नाश करणारी ही कथा आहे. नुसतं काशी नाव जरी उतरलं आणि त्याचप्रमाणे जशी काशी आहे ना तसं आमचं क्षीरक्षेत्र पारनेर आहे. आणि म्हणून असं म्हणतात की मरावत काशीत अन्यथा पारनेरच्या वेशीत. कारण आमच्या पारनेरला नव्हे आपल्या पारनेरला हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि त्याप्रमाणे जसं ईश्वर आहे तसे मात्र आमचे सद्गुरु यांचं सुद्धा अखंड निवास आमच्या पारनेर क्षेत्री आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णमाराचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय.
श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्ण.